आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता आणि घड्याळ हे चिन्ह कुणाचं असा प्रश्न निर्माण झाला होता। खरं तर हे प्रकरण निवडणूक आयोगामध्ये असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षावर दावा ठोकलाय। पाहूयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षावर दोन्ही गटानं दावा केलाय। खरं तर राष्ट्रवादी कुणाची याचा वाद निवडणूक आयोगात आहे। लवकरच निवडणूक आयोग त्यावर निर्णय देण्याची शक्यता आहे। असं असताना अजित पवारांनी आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केलाय। शुक्रवारी अजित पवारांनी आपल्या गटातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली होती। या बैठकीत अजित पवारांनी महायुतीत एक दिलानं निवडणूक लढवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय। लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे अजित पवार गटानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही। तर तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा। त्या संदर्भात आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे वरिष्ठ नेतेगण एकत्र बसतील आणि मार्ग काढतील। काही अडचणी येईल असं मला वाटत नाही। 2 जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली। शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट पडले। पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटानं अजित पवारांसह 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली आहे। तर अजित पवार गटानं पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला। अपात्रता प्रकरणी 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दिलाय। मात्र विधानसभा अध्यक्षांसमोर अद्याप या प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली नाही। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर हे प्रकरण असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे। इलेक्शन कमिशन न्याय देईल एवढीच माझी माफक अपेक्षा आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार काकापुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचं चित्र आहे। अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून बहीण सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती आणि आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे। इंडिया आघाडीत लवकरच जागा वाटप होणार असल्याचा दावा केला जातोय। मात्र महायुतीत अद्यापही जागा वाटपाची कोणतीच हालचाल दिसत नाहीये। पण आगामी लोकसभा निवडणुकीत पवार काका पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।